टाकवडे, हसूर व शिर्टी गावातील आरोग्य उपकेंद्रांना 1,83,00,000 निधी मंजूर. आमदार यड्रावकर यांची माहिती. शिरोळ तालुक्यातील ग्रामीण परिसरातील आरोग्य सुविधांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी टाकवडे, हसूर आणि शिर्टी या 3 गावांसाठी स्वतंत्र आरोग्य उपकेंद्राच्या इमारती बांधकामासाठी प्रत्येकी 61,18,000 रुपयांचा असे एकूण मिळून 1,83,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. हा निधी 15व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून देण्यात आला. लवकरच कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे. ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी या उपकेंद्राच्या इमारती अत्यंत गरजेच्या होत्या. शिरोळ तालुक्यातील टाकवडे, हसूर आणि शिर्टी या गावात लोकसंख्या वाढत असल्यानं प्राथमिक उपचार, माता बाल आरोग्य सेवा, लसीकरण, नियमित तपासण्या तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत मिळणं याची आवश्यकता सातत्यानं जाणवत होती. हे लक्षात घेऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पाठपुरावा करून तिन्ही उपकेंद्रांसाठी निधी मिळवला. टाकवडे उपकेंद्रासाठी 61,18,000, हसूर उपकेंद्रासाठी 61,18,000 आणि शिर्टी उपकेंद्रासाठी 61,18,000 रुपये अशी निधीची तरतूद करण्यात आली. आधुनिक सुविधा, तपासणी कक्ष, औषध वितरण केंद्र, प्रसूती कक्ष, लसीकरण जागा तसेच नागरिकांना प्राथमिक उपचार देण्यासाठी आवश्यक असणारी सर्व साधनं या इमारतीत उपलब्ध करण्यात येणार आहेत. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेत आणि तातडीच्या सेवेसह स्थानिक पातळीवरच उपचारांची सोय होणार आहे. त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे गावामध्ये वारंवार मोठ्या शहरातील सरकारी दवाखान्यावर अवलंबून राहावं लागणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः गर्भवती महिला, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि नियमित औषधोपचार घेणाऱ्या रुग्णांना या उपकेंद्रामुळे मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. या उपकेंद्रामुळे प्राथमिक आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यास तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य कार्यक्रम राबवण्यास मदत होणार असल्याचं आमदार यड्रावकर यांनी सांगितलंय. हा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांचे मनपूर्वक आभार मानले.